हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला इनहेरिटन्स मधील पुढचा भाग बघायचा आहे, म्हणजेच व्हर्च्युअल बेस क्लास. हा जो एक भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्सचे उरलेले दोन टाइप्स जे होते, एक हायब्रिड इनहेरिटन्स आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स, हे दोन पॉइंट्स बघितलेले. तसेच आपण डायमंड प्रॉब्लेम हा एक महत्वाचा एक भाग आपण बघितलेला आहे. आता तो डायमंड प्रॉब्लेम जो इनहेरिटन्सशी रिलेटेड आहे त्याचं सोल्युशन आपल्याला ह्या भागात बघायचं आहे. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपण. व्हर्च्युअल बेस क्लास. आता हा व्हर्च्युअल बेस क्लास कशासाठी वापरला जातो, तर डायमंड प्रॉब्लेम जो आहे तो डायमंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला व्हर्च्युअल बेस क्लास इथे वापरायचा आहे. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की डायमंड प्रॉब्लेम का आहे, तर परत एकदा मी ते रिवाइज करतो. समजा एक क्लास असेल, आता इथं एक आपल्याला एखादा डायग्राम दिलेला आहे, त्यानुसार आपण इथं बघू शकतो की क्लास ए हा एक सिंगल क्लास आहे. त्याच्यापासून दोन नवीन क्लासेस क्रिएट केलेले आहेत, बी आणि क्लास सी, बरोबर. तर त्या क्लास बी आणि सी पासून नवीन आणखी एक क्लास डी नावाचा क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, तर इनहेरिटन्सच्या डेफिनेशन नुसार क्लास डी ला जर ए च्या प्रॉपर्टीज आपल्याला ऍक्सेस करायच्या असतील, कुठं डी मध्ये, क्लास डी मध्ये आपल्याला क्लास ए च्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करायच्या असतील. आता ए च्या प्रॉपर्टीज म्हणजे काय, थोडक्यात असू शकतं एकतरी नंबर ऑफ व्हेरिएबल्स कशाचे, ए चे, आणि मेंबर फंक्शन ए चे, हे जर आपल्याला डी मध्ये ऍक्सेस करायचे असतील तर ते आपण दोन मार्गाने ऍक्सेस करू शकतो, एक तर क्लास बी च्या थ्रू किंवा एकतर क्लास सी च्या थ्रू. दोन्ही पण जर आपण घेतले तर ते आपल्याला काय होईल, एरर दाखवेल. ठीक आहे, म्हणून व्हर्च्युअल बेस क्लास ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस झालेली आहे. ठीक आहे, तर त्यानुसार आपण पॉइंट बघूया. नीड फॉर व्हर्च्युअल बेस क्लासेस. आता व्हर्च्युअल बेस क्लासेसची गरज का भासली, तर इथे एक सिच्युएशन मी दिलेली आहे, बघू शकता. कन्सिडर अ सिच्युएशन वेअर वी हॅव वन क्लास ए. ठीक आहे, डायग्राम नुसार क्लास ए दिलेला आहे. दिस क्लास इज इनहेरिटेड बाय टू अदर क्लासेस बी अँड सी. ठीक आहे, त्यानंतर बोथ दीज क्लासेस आर इनहेरिटेड इनटू अनदर न्यू क्लास डी. बरोबर आहे, म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लास बी आणि सी पासून एक नवीन क्रिएट होतो आणि दोन्ही बी आणि सी हे एका वेगळ्या क्लास पासून क्रिएट होतात. ठीक आहे, तर ह्या प्रॉब्लेमला आपण काय म्हणू शकतो, डायमंड प्रॉब्लेम. ठीक आहे, तर बघा, as we can see from figure that data members and functions of class A are inherited to the class D twice. म्हणजे काय, क्लास A चे जे व्हेरिएबल्स असतील किंवा मेंबर फंक्शन्स असतील ते D ला दोन वेळा मिळतात. बरोबर आहे, एकदा क्लास B पासून आणि एकदा क्लास C पासून. ठीक आहे, when any data or function of class A is accessed by class D, the ambiguity is arised. म्हणजे काय, थोडक्यात कन्फ्युजन इथं निर्माण होतं की क्लास डी ला प्रॉपर्टीज ए च्या ऍक्च्युअल मध्ये कुणाच्या थ्रू द्यायच्या, बी च्या द्यायच्या का सी च्या, हे थोडक्यात कन्फ्युजन होतं आणि त्या कन्फ्युजन मध्येच काय होतं, तो एरर निर्माण होतो. ठीक आहे, मग तो एरर जर घालवायचा असेल कंपायलरचा तर आपल्याला काय वापरावं लागेल, व्हर्च्युअल बेस क्लास. ठीक आहे, तर त्यासाठी आपण त्याचा सिंटॅक्स आणि एक्झाम्पल आपण इथे थोडक्यात बघूया. ठीक आहे, तर एक सिंपल एक्झाम्पल दिलेला आहे, बघू शकता. क्लास ए मध्ये शो नावाचं फंक्शन घेतलेलं आहे. क्लास बी हा क्लास ए पासून फक्त क्रिएट केलाय, त्याची डेफिनेशन आपण लिहिलेले का नाही लिहिले. त्याचप्रमाणे क्लास सी पण म्हणजे क्रिएट केलेला आहे, कुणापासून, ए पासून. म्हणजे काय, ए पासून बी आणि सी क्रिएट केलाय आणि डी हा बी आणि सी पासून क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, त्यानुसार आपण
जो लास्टला जो डिराइव्हड क्लास आहे क्लास डी, ह्याचा फक्त आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल कुठं void main मध्ये. त्यानुसार केलेलं आहे बघू शकता, डी स्पेस ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट डॉट शो. मग हे शो हे फंक्शन कशाचं आहे, ए चं, ते आपण डी हा डिराइव्हड क्लास आहे त्याच्या ऑब्जेक्टने ते ऍक्सेस करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण इथं जी एरर येणार आहे ती एरर कुठल्या टाईपची आहे तर रिक्वेस्ट फॉर मेंबर शो इज ambiguous ऑब्जेक्ट डॉट शो. म्हणजे काय, थोडक्यात शो नावाचं जे फंक्शन आहे क्लास ए चं आपण डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही. ठीक आहे, तर आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघूया की व्हर्च्युअल बेस क्लास हा कसा वापरला जातो. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर आपण बघू शकतो सिंटॅक्स मी दिलेला आहे बघा. क्लास बी, आता हा क्लास बी डायरेक्टच घेतलेला आहे. त्याच्या अगोदर आपण लिहू शकतो क्लास ए, त्याची डेफिनेशन, त्यानंतर क्लास बी कोलन व्हर्च्युअल पब्लिक ए. म्हणजे आपल्याला इथे काय वापरावं लागेल, व्हर्च्युअल कीवर्ड आपल्याला वापरावा लागेल. ठीक आहे, मग तो व्हर्च्युअल पब्लिक लिहा किंवा पब्लिक व्हर्च्युअल असं लिहा. दोन्हीचा जो सिंटॅक्स आहे तो इकडं तिकडं असेल तरी चालेल. म्हणजे व्हर्च्युअल पब्लिक लिहा किंवा पब्लिक व्हर्च्युअल लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे, त्यानंतर ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट, त्याच्या अंडर तुम्ही त्याची बॉडी लिहू शकता कुठल्या क्लास बी ची. तसंच मी इथं दिलेलं बघू शकता क्लास सी कोलन पब्लिक व्हर्च्युअल ए. ठीक आहे, हे झालं थोडक्यात सिंटॅक्स. लक्षात ठेवा सिंटॅक्स. Virtual based classes offer a way to save the space and avoid ambiguities in a class. आता इथे दिले व्हर्च्युअल बेस क्लास वापरल्यामुळे काय होणार आहे, तिथली मेमरी मधील जागा काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. थोडक्यात कसं काय सेव्ह होईल, तर क्लास बी पासून एकदा इनहेरिट होणार आहे आणि क्लास सी पासून इनहेरिट होणार आहे. म्हणजे दोन वेळा एकच प्रॉपर्टी काय होणार आहे, रिवाइज होईल. म्हणून स्पेस मध्ये जागा डबल होईल. म्हणून ती जेव्हा आपण व्हर्च्युअल कीवर्ड वापरतो त्यावेळेला दोन्हीपैकी एकाकडूनच ते आपल्याला क्लास डी ला किंवा त्या जो शेवटी डिराइव्हड क्लास असेल त्या क्लासला त्याच्या प्रॉपर्टीज मिळतील. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय ambiguity पण निर्माण होणार नाही. ठीक आहे, when a base class is specified as virtual base it can be acts as a indirect base. म्हणजे थोडक्यात काय, व्हर्च्युअल राहील म्हणजे आभासी राहील काय, तर तो बेस क्लास. म्हणजे काय, बेस क्लास हा थोडक्यात इनडायरेक्टली वापरला जाईल. म्हणजे इथं डुप्लिकेशन होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणजेच काय, डेटा मेंबर किंवा त्या मेंबर फंक्शनची कॉपी सिंगल राहील. ठीक आहे, a single copy of data member is shared by all the base classes that we create as a virtual. म्हणजे काय, तो बेस क्लास आपण व्हर्च्युअल केला तर त्या जेवढे सगळे बेस क्लासेस असतील त्या प्रत्येक बेस क्लासला एकच डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शनची कॉपी दिली जाईल. ठीक आहे, म्हणून व्हर्च्युअल बेस क्लास हे वापरायचं. ठीक आहे, त्यासाठी एक एक्झाम्पल बघू शकता आपण. क्लास स्टुडंट मी इथं घेतलेला आहे, त्याच्यामध्ये दोन मेंबर फंक्शन्स घेतलेले आहेत, गेट नंबर आणि पुट नंबर. गेट नंबर मधून आपण स्टुडंटचा रोल नंबर एंटर करून घेणार आहे आणि पुट नंबर मधून तो रोल नंबर आपण प्रिंट करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर टेस्ट नावाचा एक क्लास क्रिएट केलेला आहे. तो कोणापासून इनहेरिट केला आहे तर स्टुडंट पासून. मग इथं आपण काय केलंय, व्हर्च्युअल पब्लिक स्टुडंट असं केलेलं आहे. बरोबर आहे, टेस्ट कोलन व्हर्च्युअल पब्लिक स्टुडंट किंवा तुम्ही पब्लिक व्हर्च्युअल स्टुडंट असंही लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर क्लास टेस्ट मध्ये दोन व्हेरिएबल्स घेतलेत इंटिजर टाइप्सचे, पार्ट 1 आणि पार्ट 2. म्हणजे थोडक्यात आपल्याला एका सब्जेक्टचे मार्क्स घ्यायचे. मग तिथं मी दोन मेंबर फंक्शन्स वापरलेत. कोणाचे मेंबर फंक्शन्स आहेत तर टेस्ट क्लासचे, गेट मार्क्स आणि पुट मार्क्स. गेट मार्क्स आणि पुट मार्क्स कशासाठी, युजर कडनं त्याचे सब्जेक्टचे मार्क्स घेण्यासाठी आणि ते डिस्प्ले करण्यासाठी. हा झाला टेस्ट क्लास. ठीक आहे,
त्यानंतर आणखी एक क्लास घेतलेला आहे बघा, स्पोर्ट्स क्लास. स्पोर्ट्स क्लास पण स्टुडंट पासूनच आपल्याला काय केलेलं आहे, इनहेरिट केलेलं आहे. म्हणजे सिंटॅक्स नुसार पब्लिक व्हर्च्युअल लिहा किंवा व्हर्च्युअल पब्लिक लिहा. ठीक आहे. स्पोर्ट्स मध्ये आपण काय घेतलंय, एक व्हेरिएबल घेतलाय स्कोर नावाचा, आणि तो स्कोर युजर कडनं एंटर करून घेण्यासाठी आणि डिस्प्ले करण्यासाठी दोन मेंबर फंक्शन्स आपण इथे वापरलेले आहेत, गेट स्कोर आणि पुट स्कोर. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक क्लास वापरलेला आहे, क्लास रिझल्ट. हा क्लास रिझल्ट कोणापासून क्रिएट केला आहे, टेस्ट क्लास पासून आणि स्पोर्ट्स क्लास पासून. ठीक आहे. या रिझल्ट क्लास मध्ये आपण काय केलंय बघा, टोटल डिस्प्ले केलेले आहे. म्हणजे टोटल कशाचे असणार आहे, जे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 हे 2 मार्क्स घेतलेले आहेत कुठून, टेस्ट क्लास मधले, आणि स्कोर घेतलेला आहे स्पोर्ट्स क्लास मधून. या टोटल सगळ्यांची ऍडिशन आपण एका टोटल नावाच्या व्हेरिएबल मध्ये घेतलेले आहे. ते कुणाच्या अंडर, डिस्प्ले फंक्शनच्या अंडर. ठीक आहे. मग पुट नंबर, पुट मार्क्स आणि पुट स्कोर हे तिन्ही पण इथे मी डिस्प्ले केलेले आहे. ठीक आहे. ते तुम्ही डायरेक्टली वापरू शकता, कारण का जे प्रत्येक क्लासेस मध्ये जे मेंबर फंक्शन्स दिलेले आहेत ते सगळे ऍज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. म्हणजेच काय, एका क्लास मधले मेंबर फंक्शन्स किंवा डेटा मेंबर्स हे दुसऱ्या क्लासमध्ये वापरू शकतो. ठीक आहे. म्हणून ते पब्लिकच्या अंडर डिक्लेअर केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर void main मध्ये फक्त आपल्याला रिझल्ट नावाचा जो क्लास आहे त्याचाच इथं आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, कारण का रिझल्ट हा फक्त इथं डिराइव्हड क्लास सिंगलच राहिलेला आहे खाली. ठीक आहे. म्हणून आपल्याला फक्त त्याचाच ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, आणि त्यानुसार इथं क्रिएट केलेला आहे, बघू शकता ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. मग ओबीजे डॉट गेट नंबर, ओबीजे डॉट गेट मार्क्स, ओबीजे डॉट गेट स्कोर आणि ओबीजे डॉट गेट डिस्प्ले. आता इथं पुट नंबर, पुट मार्क्स आणि पुट स्कोर हे घेतलेलं नाही आहे, कारण का आपल्याला गरज नाही आहे. आपण ते अगोदरच रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये ते वापरलेले आहे, त्यानुसार तो डायरेक्टली इथून शो करेल. ठीक आहे. किंवा ते जे फंक्शन्स तिन्ही लिहिलेले आहेत हे इथं आपण ऑब्जेक्ट डॉट ते फंक्शनचं नाव इथं पण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. हे झाला व्हर्च्युअल बेस क्लास. हा कशासाठी वापरला जातो, तर इनहेरिटन्स मधील डायमंड प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला व्हर्च्युअल बेस क्लास वापरलेला आहे. हे आउटपुट तुम्ही बघू शकता. रोल नंबर इथे दिलेला आहे 200, मार्क्स एंटर केले आहेत 90, 80. त्यानंतर स्पोर्ट्सचे मार्क्स एंटर केलेले आहेत 80. ठीक आहे. हे आपण डायरेक्टली टोटल स्कोर वगैरे इथं डायरेक्टली बघू शकतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया.